हाय, स्वागत आहे सगळ्यांचं व्हिडिओमध्ये. तर मला कालच या विषयावर व्हिडिओ बनवायचा होता बरं का. पण काल नेमकं आहे ना माझ्या मोबाईलचा आहे ना बॅलन्सच संपला होता. कालपासून तुम्हाला काय सांगू, एवढी डोक्यात आळी हल्ली, एवढी डोक्यात आळी हल्ली ना. काल मी अक्षरशः उपवास असून सुद्धा आहे ना फराळाचं केलं नव्हतं. काल दुपारपासून असं झालंय मला, मी कधी व्हिडिओ बनवून टाकन आणि कधी नाही. इतकं जीवाला म्हणजे असं मनाला वाईट वाटलं बरं का. तर काल दुपारून असंच एखाद्या कुत्रीची लाईव्ह चालू होती बरं का. लाईव्ह चालू असताना मी ना म्हणजे तिचे व्हिडिओ तर बघतच नाही बरं का. पण सहज बघायला म्हणजे ती लाईव्हला गेले बरं का. आणि तिला सहज कमेंट केली. सहज कमेंट काय केली तर हातातले अंगठे आहेत ना त्याच्यातले खडे राशीचे आहे का, अशी मी कमेंट केली होती बरं का. आता एवढं सरळ सोपी कमेंट ही कोणाला वाईट वाटते बरं. हातातले अंगठ्यातले खडे राशीचे आहे का, याच्यात काय अश्लील बोलणं आहे का, शिवीगाळ आहे का, वाईट कमेंट आहे, अजिबात नाही ना. पण त्या थोबाड तोंडीनी त्या कमेंटची इतकं म्हणजे घाण रिप्लाय दिला लाईव्हला, इतका घाण रिप्लाय दिला. ती कमेंट वाचल्यानंतर मला म्हणली, विद्या दिलीप सिनारकर मला माहिती म्हणी तू किती रंगेल बाई आहे आणि तू कशी ते बी माहिती म्हणे मला, मी नाही त्यातली कडी लावा आतली. आता ह्या बाईला थोडी तरी अक्कल आहे का नाही, की सरळ साध्या कमेंट केल्यानंतर हा एखाद दिवशी केली असेल तिच्या दुसऱ्या कुठल्याही व्हिडिओला कमेंट बरं का. पण ही ज्या पातळीने बोलती ना त्या पातळीने कमेंटच केलेली नव्हती. ही एवढी शिव्या देऊन म्हणजे एखाद्याच्या कमेंटचा रिप्लाय देते ना, ही मलाच नाही त्या लाईव्हमध्ये अजून 4-5 जणांना आहे ना, ही मलाच नाही फक्त लाईव्हला तिने 4-5 जणांना एवढ्या घाण शिव्या दिल्या आणि एवढी अश्लील बोलली. हिला जरा तरी लाज पाहिजे, जरा तरी काय वाटायला पाहिजे. आपल्याला ज्या भाषेत कमेंट आली त्याच भाषेत त्याचा रिप्लाय द्यायचा ना. मला काहीच कळतच नाही. आणि म्हणे गजरं वाली, गजरं लावून आली एवढ्या मोठ्या भाल्या तोंडाची म्हणे. आता हिला कुठं माझं भलं तोंड दिसलं बाई. हिचं तोंड जर पाहिलं तर माती खाऊन खाऊन अक्षरशः हिचे वट आहे ना कुत्र्याच्या डुंगावानी झाले, तर असे वट येतं. जशाला तसंच बोललं पाहिजे बरं का. सॉरी बोलते मी असं. पण हिचे कालचे शब्द माझ्या मनाला एवढे लागले, त्यातले त्यात मला बॅलन्स नव्हता. पण मी आज व्हिडिओ टाकू राहिले. एवढं ती म्हणजे असं विचार करा ना तुम्ही, साधे सरळ कमेंट केल्यानंतर एवढं अश्लील आणि एवढं घाण पातळीचं कोणी बोलतं का. हिला जरा बी लाज वाटत नाही. मलाच नाही, ती प्रत्येक बाईला अशीच घाण रिप्लाय देती, अशीच घाण भाषेत बोलती. ही स्वतःला काय समजती आणि काय नाही, देव जाणे शपथ ना. पहिले नव्हते बरं का हिचे असे व्हिडिओ येत. पहिली सपराच्या घरात राहायची. मग पब्लिकला उल्लेख जमा करू करू गरीब परिस्थितीची सिंपती दाखवू आता बंगल्यात गेली राहायला. जाऊ द्या, ज्याच्या त्याच्या तकदीराने ज्याला त्याला चांगले दिवस येत येतं. पण हिला किती माज आलाय, किती माज. सरळ सोप्या साध्या कमेंटच्या बायकांच्या कमेंटला ही किती अश्लील बोलून आणि किती घाण बोलून रिप्लाय देते. ही बघायला आली होती का एखाद्या बाईचं कशी वागणूक आहे कशी नाही. डायरेक्ट एवढं घाण कोणी बोलत म्हणे मी नाही त्यातलीन कडी लाव आतलीन, असं असं बोलणं कुठं असतं. सारं साध्या सोप्या कमेंटचं. मला तर आठवत नाही मी हिला कधी अशी अश्लील भाषेत आणि घाण भाषेत कमेंट केलेली. आसन तर दाखवून दे. तुलाच नाही, यूट्यूबवरच्या कुठल्या पण लेडीजला आहे ना अशी घाण कमेंट आणि घाण बोलणं कधीच नाही केलेलं. एकच व्हिडिओ होता त्याच्यामध्ये केलं होतं, ते बी गैरसमजामुळं मला घाण कमेंट आली त्याच्यामुळं. नाहीतर इतर बायांना मी आजपर्यंत घाण कमेंट केली नाही. आणि गजरान बिजरान दुसऱ्या हिचं पर्सनल काढल्यानंतर हिला किती झोंबतं, किती झोंबतं. दुसऱ्याने गजरे लावू नाही तर काही लावू, हिला काय घेणं पडलंय. डीपीच्या फोटोमध्ये गजरे आहेत ना, ते म्हणजे असं व्यवसायाला जाऊन आल्याचा व्हिडिओ, व्यवसायाला जाऊन आलो ते तेव्हा फोटो काढला होता, तो पोरान डीपीला लावलाय. आणि हिला कोणी बंधन केलं का, तू बी लाव ना बाई, खालून वरून गजरे लाव ना, तुला कोणी बोललंय का. पण तुझी बोलण्याची भाषा जरा बदल. ह्याच पब्लिकच्या जीवामुळं तू भिकार चोट आवलात सपरातून बंगल्यात गेलेली. लोकांनी नसतं तुला घोमेंट कसलंय माहिती का. तू एवढी ना ह्या बाईला आहे ना म्हणजे मलाच नाही बरं का. मी बघत अधूनमधून तिचा व्हिडिओ बघत असते, जास्त बघत नाही.
ही प्रत्येक बाईला, कोणच्या कोणच्या बाईला, म्हणजे घरगुती बायकांना ही काय बोलत असती, धंदवाली, आमकी फलानी, मी नाही त्यातली, कडीला वातली, असले असले असलेले शब्द वापरती. हिच्या बापाचं खातं का कोणी एवढे घाण घाण शब्द बोलायला? हा माणूस एवढी तेवढी कमेंट करत असन बरं का, हिला एखादं काही चुकलं असन तेव्हा. पण हिची बोलण्याची पातळी पाहना, ही प्रत्येक बाईला थोडंसं, प्रत्येक बाईला शिव्या देऊनच रिप्लाय देणार. भलं त्या बाईनी एक अक्षराची जरी, एक शब्द, 3 शब्दाची जरी कमेंट असली ना, तरी ही त्या 3 शब्दाचे, एका शब्दाचे 10 शब्द लांबन लावून 20 ते 25 मिनिटाचा व्हिडिओ बनवून, जे भुकती त्या कुत्र्यावानी त्या व्हिडिओमध्ये, जे भुकती ना, ज्याचं नाव तेच, कानाला ऐकू वाटत नाही एवढा तिचा कर्कश आवाज तेन काय. हिला दुसऱ्याची लायकी एवढी काढायचं हिला कोणी अधिकार दिलाय? आणि सरळ साध्या सोप्या कमेंट हिला टाकल्यानंतर हिला एवढा झटका येतो, तर सोशल मीडियावर राहतीच कशाला? तू सरळ साध्या कमेंटला एवढे घाण घाण बोलून तू उत्तर देती. तू बाई आहे का भिताडे? बाईच्या नावाखाली कलंक आहे. हा, तुला कुणी घाण वाईट कमेंट केल्या, मग तू त्याचा घाणच भाषेत रिप्लाय दिला, मग चालतंय ना. पण तू सरळ साध्या कमेंटचं सुद्धा एवढं घाण भाषेत उत्तर देती. काय तुझं ते तोंड, काय दुसऱ्याच्या तू रूपावरून जाती. मला म्हणली तुझं तोंड एवढं भादाडाची भादाड. तुझं तोंड पाय आधी कसं आहे ते, आकार भाला गेंड्यावानी, काळी म्हैस जाडी, माती खाऊ खाऊ ऑनलाईन ऑन कॅमेरा माती खाती. ते तुझे होठ पाय आधी एकदा आरशात जाऊन बघ, तू काय दिसतीन, कशी दिसतीन, मग दुसऱ्याचं दिसणं बिसणं असणं काढ. मला कालपासून खरंच लय म्हणजे लय इतका जीवाचा तिळ पापड होत होता. आता कुठं बॅलन्स टाकल्यानंतर माझ्या जीव आला रिप्लाय द्यायला. हिने काल मला बोलली ना, मला लय अक्षरशः वाचलं. फक्त मी तिला विचारलं, अंगठ्यातले खडे राशीचे आहे का, एवढंच विचारलं. बाया सुरूच झाली लगेच लाईव्ह वरतीच. बरं मलाच नाही, आणखीन 1-2 जणांनी तिला कमेंट केली, मुली वयात आल्या, नीट भाषा वापर. त्याच्यानंतर बी ती असंच घाण बोलून रिप्लाय त्यांना. ही स्वतःला काय समजती आणि काय नाही, मला तर काही समजतच नाही. असं आता आपण सोशल मीडियावर असल्यानंतर, चॅनल असल्यानंतर, एकदा का आपण व्हिडिओ पब्लिक केला, तर तिथं प्रत्येकाला आपल्या व्हिडिओबद्दल मत मांडण्याचा अधिकार असतो बरं का. तसंच मग असं मी पण हिला कधीतरी काहीतरी म्हणलेले असन, पण हिने एका शब्दाचे इतके 10 शब्द लावून एवढा घाण घाण बोलली ना ही बाई प्रत्येक बाईला अशीच घाण घाण बोलती. तिला एवढं जरी बोललं ना, तर थोबाड तोंड घेऊन पसरून एवढं असं करून ती ना बोलती. आणि काय तिचे ते चाळेन काय पार निम्मे अर्धे केस इथून पिकलेत ना. एवढी बालिश बुद्धी पुरी एवढ्या मोठ्याला झाल्या तीच टाकती ना व्हिडिओमध्ये. एवढी बालिश बुद्धी. हिच्या घरी भाकरी खायला जातात बाया, एवढ्या कमेंटवरून हिला एवढं अश्लील बोलायला बायांना. एवढी तू अशी मोगमच बोलती, धरून दाखव ना. कोणची बाई एवढी मला म्हणे तू लय रंगेल बाई आहे म्हणे, मला माहितीये अशी म्हणती. रंगेलपणा काय केला बाई? सासरवास आता कुठं थोडाफार कमी झालाय, नाही तर ना तुझ्यासारखं आम्ही भुकत बसत नाही व्हिडिओमध्ये. किती सासरवास काढला आणि किती गरिबी काढली आणि कसे दिवस काढले. तसं जर तुझ्यासारखं जर भुकत बसायचं असतं ना, तुझ्या पुढं गेलो असतो आम्ही, एवढं ध्यानात धर. पण तसं नकोच वाटतं. असं वाटतं झालं गेलं विसरून जाणे, त्याच गोष्टी काढण्यात काय अर्थ नाही राहत. पण हिनी गरीब परिस्थिती दाखवून, ते सफराचं घर दाखवून, लोकांची सिंपती गोळा करून, यूट्यूबच्या जीवावर पैसा कमवून बंगल्यात गेली. पण तिला एवढा माज आलाय त्या पैशाचा आणि व्हायरल होण्याचा. एवढी पॉप्युलर झाली ना ती, त्याचा इतका माज आलाय ना बाई. अशी काय बोलती, राम 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 राम. एवढा गर्व काही कामाचं नाही बाई. 10 तोंड्या रावण्याची सोन्याची लंका होती, त्याचं सुद्धा, सोन्याच्या लंकेचं सुद्धा राख रांगोळी झाली होती गर्वामुळं. एवढं ध्यानात धर. तुला काय अधिकार नाही दुसऱ्या बायांना एवढ्या खालच्या पातळीच्या आणि एवढ्या घाण घाण शिव्या द्यायचा काही संबंध नाहीये. तुला नसन एखादी लाईव्हला आल्यानंतर तिची कमेंट वाचायची ना, तर तुला घाण बोलायचा पण काय अधिकार नाही. एवढं तुला कुणी दिला एवढा घाण बोलायचा अधिकार? तुला बोलतं का माणूस एवढं घाण? मला तुझ्या व्हिडिओ खाली, कुठल्या पण लाईव्ह खाली एक तरी माझी घाण कमेंट आहे अशी मला दाखवून दे. तू थंबनेलला लावून ती कमेंट व्हिडिओ काढ. मला माहिती तुझे चमचे कुत्रे तुझ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवतील. तू किती बायांना घाण घाण शिव्या दिलेल्या असतील बरं आजपर्यंत. कालच मी पाहिलं कधीच्या नवत
तिच्या भावाला पोरगं झालं का तेव्हा तिचे शॉर्ट व्हिडिओला मी 1-2 कमेंट केल्या त्या. त्याच्यानंतर तिचे व्हिडिओसुद्धा बघत नव्हते मी. आवडतच नाही. किती किती ते तोंड आणि ते असं वाचा वाचा आणि ते भाजकी माती खाती, पाचा पाचा थुकती आणि ते बोलण्याची स्टाईल आणि किती बालिश बुद्धीसारखी वागती. माणसाला थोडं पटन असंच खावा, पचन असंच खावा आणि पटन असंच राहावा. किती असं बोलायला काय ते गाणे कसे व्हाय का एखादं गाढव तरी ताला सुरात ओरडतं ते कानाला ऐकायला बरं वाटतं. असे तर ते लाईव्हला आणि व्हिडिओमध्ये मोठा भोंग्यावाने आवाज करून हे म्हणजे गाणे म्हणती. ते तुझा प्रश्न राहिला, तू गाणे म्हण, नाही तर तिकडे भोंगळी नाच, नाही तर उड्या हाण, नाही तर काहीही कर. पण तू छोट्या छोट्या कमेंटवरून बायांना तू एवढ्या घाण घाण बोलती. तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही? किती माज आहे तुला युट्यूबच्या पैशाचा आणि पॉप्युलर झाल्याचा. हिला वाटतं मला कोणच काही म्हणत नाही, कोणच काही करत नाही. त्याच्यामुळे ज्याचे चॅनल नसतेत ना तशा बायांना सुद्धा ही लय घाण रिप्लाय देते, लय लय बेकार रिप्लाय देते लय. आणि काही हे पब्लिक बी किती येड्या डोक्याचा असन मला तो काही कळतच नाही. काल ती एवढ्या शिव्या देत होती 2-3 जणांना आणि बाकीचे म्हणतात ताई जाऊ द्या मरू द्या, अशांच्या नादी नसतं लागायचं. काहींची ताई बी अति बुद्धिमान. हिला आहे ना ही असं तोंड टाकून बोलती ना, हिला वाटतं मी लय हुशार, लय अतिशहाणी, मला माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. याच्या जोरावर आहे ना ही बायांना एवढं घाण घाण बोलवती. पण एखाद्या दिवशी ध्यानात धर, तुला सुद्धा इरासपीर कुणीतरी नक्कीच भेटन. आमच्यासारख्याला घाण घाण बोलून असं बोलून फक्त आमचं मन जळन आणि ज्या गोष्टी आम्ही करत नाही त्या गोष्टीचा तो आरोप करते ना, तुला तळतळाट नक्कीच लागन, एवढं ध्यानात धर. एखाद्या सवासनीचा आहे ना तळतळाट चांगला नसतो. असं काही अश्लील बोलून घाण बोलून आहे ना एखाद्याचं मन जर दुखवलं ना, त्याचा तळतळाट आहे ना, मन सगळ्यात जास्त मन कलपलेलं आहे ना, हा तळतळाट लय मोठा असतो. तुला नक्कीच हा तळतळाट इतका लागन ना. अगं शिशुपालाचे सुद्धा 100 अपराध पोटास म्हणजे 100 अपराध श्रीकृष्णाने पोटात घातले होते. अखेर शेवटी त्याच्या 100व्या अपराधाला त्याचा अंत झाला होता. तसं तुला वाटतंय मी किती बायांना घाण बोलले, मी किती बायांना शिव्या दिल्या, माझं कोणच काय वाकडं करू शकत नाही. पैशाच्या जीवावर ज्या उड्या हाणती ना तू, तो पैसा आज आहे तर उद्या नाही. भले भले घमंडी ना असे मातीस मिळालेले असतात पैशाचं घमंड करून. खरंच देवाच्या दयानी तकदिरानी तुला एवढे चांगले दिवस आले तर कोणामुळं? यूट्यूबमुळं आणि यूट्यूबवरच्या पब्लिकमुळं. तुला एवढ्या हाणू नको. काय टॅलेंट नाही तुझ्या, ढेकळाचं टॅलेंट नाही आहे, पण लोकांना कुठून टॅलेंट दिसतं मला काहीच कळत नाही. काय टॅलेंट आहे तुझ्यामध्ये सांग बरं. अरे आमच्यासारखे सुद्धा, माझ्यात तरी एक हात असून मी सगळं काम करून दाखवते, ही कला आहे थोडीफार देवाने दिलेली. पण तुझ्यात काय टॅलेंट आहे सांग बरं. तू कशी गेली पुढं? कशी? सासूचं, सासऱ्याचं, नवऱ्याचं, नंदचं, माहेरकडच्यांचं, आईचं, भावांचं, भावजायांचं, बहिणीचं, सगळ्यांचं टोटल सोशल मीडियावर भांडणं आणि शिव्या आणि त्यांची सगळी आबरू इज्जत सगळी येशीला टांगली. याच्यामुळं तू पुढे गेली आणि याला म्हणतात का लय टॅलेंट ज्ञान. तुला असं वाटतं की मी म्हणजे काय, हा 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 लय एखादा स्वतःला काय एखादी काय समजती. ही थोडी देखणी असती, गोरी गोरी गुमटी असती, अशी नाजूक असती, एकदम सुंदर दिसायला असती, तर बायाने काय केलं असतं आणि काय नाही. बाबा 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 जरा बी तिला असं सौंदर्याचं हे नाही, दुसऱ्याच्या सौंदर्यावर बोलती, भासाड्या तोंडाची बिसाड्या तोंडाची बोलती. काय खरं नाही. शपथ नाही, ह्या बाईला दुसरं तिसरं काहीच नाही. हे कसं झालेलं आहे माहिती का, कधी न मिळलं गटकन गिळलं अशातला प्रकार झाला. ही पहिली एवढी गरीब होती, एवढी गरीब होती तुम्ही पाहिजे. आता मी जे बोलले तिचं नाव घेऊन नाही बोलले, पण समजणे वाले को इशारा काफी है. ही कोणाबद्दल बोलले नाही हे बराबर ज्याला कळायचं त्याला कळलेलं असं. ही सापराच्या घरातून बंगल्यात गेली, हिचे सगळे चलिंत्रच बदलले, सगळे चलिंत्र बदलले बरं का. सगळ्या तुझे चलिंत्र कसे बी असू दे, कसे बी बदल, आम्हाला त्यात काही घेणं देणं नाही. तू आम्हाला म्हणती ना काय रंगीलपणा करणारे, मी नाही त्यातली, कडीला वातली, असे शब्द तू आम्हाला वापरते. तुला एक सांगू का, तशी तर तू झाली आता, खरंच तू झाली आता तशी. पण पब्लिकला लोकांना ओळखू याय नाही.
जे तसं असतं का त्याला दुसरं समोरवालं तसं दिसतं. आम्हाला एक टाइम माझ्यासारखीला जेवायला नसलं ना तरी चालन, पण असले फालतूचे धंदे कधी करणार नाही तुझ्यासारखे. तुला कसा माज आलाय पैशाचा आणि व्हायरल होण्याचा. ऑन कॅमेरा बायांना धडाधड घाण घाण शिव्या देती. थोडी तरी मनाला लाज वाटू दे तुझ्या. हलकट कुत्री कुठालची. तू जवळ असती ना मग सांगितलं असतं बराबर. तू काही न करता छोट्या छोट्या कमेंटला एवढा घाण घाण रिप्लाय. काय मेंदू आहे का काय गू भरलाय तुझ्या मेंदू मध्ये जराशी, का ते माती खाऊ खाऊ चिखल झालाय मेंदू मध्ये जरा. हा, दुसऱ्याचं दिसणं काढती, घाण घाण आरोप करती. जरा तरी लाज वाटू दे. कशाचा एवढा माझा आलाय? माझं उतरायचं म्हणलं नाही, पब्लिक एक दिवसाचं उतरण, पण लोक बी असल्यांना आहे ना डोक्यावर घेतलेलं नसलं त्यांना. लोकांचे बी अशी मेंदू काढून त्यांच्या मेंदूची ना पूजा करावं अशी वाटती. कसल्याला व्हायरल करतात खरंच. या युट्यूबवर किती बाकीचे चांगले चांगले लोक असते ना असल्यांना सपोर्ट करत नाही आणि असल्या सडक्या घाणींना सपोर्ट करतात. त्याच्यात त्यांना त्या सपोर्टचा आणि त्या पैशाचा आणि त्या प्रसिद्धीचा एवढा माज आहे ना, एवढा माज काही कामाचं नाही एवढा माज. तो नवरा सुद्धा तुझाच असेच खोटे खोटे व्हिडिओ बनवता ना तुम्ही. तुमच्या सगळ्यांना आद्दल घडवलेली देवानी, पण ते तुमच्या लक्षात येत नाही. तुझ्या माहेरकडचे 4-5 चॅनल झाले, तुझ्या नवऱ्याचे तुझे चॅनल झाले. सगळ्याला खोटं खोटं बोलून उल्लू बनवता तुम्ही लोकांना ना. देवानी तुम्हाला सगळ्याला शिक्षा दिलेली, पण ते तुमच्या पण लक्षात येत नाही आणि पब्लिकच्या पण लक्षात येत नाही. खोटं बोलणाऱ्या नवऱ्याचं तोंडाचा तर आकारच बदलून टाकलेला आहे देवानी. एवढं ध्यानात धर. आणि तुझं सुद्धा आहे ना माझ देव लवकरच मोडन. एखाद्याचा असा खोटा नाटा आरोप करून तड घेतला ना, तुझा बी माझ देव लवकरच मोडन. एवढं लक्षात ठेव. कधी ना कधी तू एवढी उड्या हाणू नको पैशाच्या जीवावर आणि फेमस होण्याच्या जीवावर. देव करून तो दिवस लवकरात लवकर येऊ. खरंच ना, कालपासून माझ्या मनाला एवढी चुरचूर लागली, देवा आपण असं कधी वागलो नाही काही नाही. आणि बाई ऑन लाईव्ह अशी म्हणती तू किती रंगेल मला माहिती आहे, आणि तू कशी आहे मला माहिती, मी नाही त्यातलीन कडेला वातलीन. तुला घाण कमेंट कधी केलेली नव्हती आणि करणार बी नाही. तू किती बी खालच्या लेवलची बोल, कारण तू जर बोलली मी जर तुला तेवढ्या घाण कमेंट केल्या, तुझ्यात आणि माझ्यात फरकच काय राहणार आहे. चेंबरमध्ये दगड टाकून कोणाला अंगावर उडून घ्यायची हाऊस नाही आली. इतकी नालायक आणि थर्ड क्लास लेवलची बाई आहे तू. तुला लय घमेंड आली ग लय. परमेश्वराची घमेंड एका चुटकी सरशी उतरू दे ना, शपथ. कशा काय पद्धतीने पण उतरू दे, जेणेकरून आहे ना हिला ह्यो झालेला गर्व आहे ना ह्यो एका क्षणात उतरला पाहिजे. लई घाण बोलती ग तू, शपथ लई म्हणजे लई. तुला एका शब्दाने सुद्धा एक बाई सुद्धा अशी घाण बोलत नाही, पण तू एका शब्दाचे 10 शब्द लावून लांबून लावून बायांचं पार असं मनाचा चोळामोळा, असं माणसाला असं काळजावर घाव घातल्यासारखं बोलती. इतके भयानक शब्द वापरती तू बोलण्यामध्ये. काय समजती स्वतःला आणि काय नाही. पानगेंडा तरी थोडा आकर्षक वाटत असेल, पण असं तर तुझा शरीराचा आकार आहे, तुझं थोबाड आहे आणि चालली दुसऱ्याच्या रंगरूपावर बोलायला तू. लय राग येतोय लय. खरंच ना, पब्लिकने असं करायला पाहिजे ना, हिला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवली ना तेवढ्या खाली आदळून आपटायला पाहिजे. तेव्हा असल्यांचा माज मोडतो. आई तर हरामाचा पैसा आहे ना युट्यूब म्हणजे. बाकीचे एखाद्याचे चॅनल बघा किती एडिटिंग असते त्याला, किती थंबनेल, किती असतं मेहनत, आणि हिचं काहीच नसतं बरं का. घेतला कॅमेरा, धरला, नवऱ्याची इज्जत काढणार, माहेरची सासऱ्यांची सगळ्यांची इज्जत काढणार, शिव्या देणार घाण घाण. बस हेच हिचं कंटेंट. नाही तर परातभर वाढून घेणार, बाकासुराचं खाद बसणार बाकासुरासारखी. मुद्दामून समोरच्याला आहे ना रागीन असं वागणार. असे हिचे आहे ना व्हिडिओ असतात. आणि काय लोकांच्या मनात बसली आणि काय नाही मला तर काही समजतच नाही. खरंच ना, पहिले हिचे व्हिडिओ जेव्हा सापराच्या घरात राहायचे ना तेव्हा खरंच चांगले होते. तेव्हा मला लय आवडायचे. हिच्या चॅनलला सबस्क्राईब पण केलं होतं. तेव्हा सगळं तिचे कंटिन्यू रोजचे व्हिडिओ बघायचे मी, चांगले चांगले कमेंट बी करायचे. पण बायाला जसं जसं प्रसिद्धी पैसा आला तशी तशी बायाची ना बुद्धी भ्रष्ट झाली. अक्कल तिची ना अक्कल शून्य बाई झाली. ती समोरची लेडीज आहे का काय आहे का, ती आपल्याला काय एवढं खालच्या लेवलचं बोलत नाहीये. आपण तिला एवढं खालचं लेवलचं बोलून घाण घाण बोलून काय एखाद्याचं मन दुखवायचं एवढं सुद्धा तिला अक्कल नाही. असो, ज्याच्या त्याच्या कर्माची फळं. चांगले कर्म केलं ते देव कधी ना कधी चांगले त्याचे फळ देतो, आणि वाईट कर्म केलं ना उड्या मारून 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 कधी ना कधी वाईटाचं वाईट कर्माचं फळ वाईटच भेटत. एवढं लक्षात ठेव.
नीतिमत्ता आणि केलेले कर्म हे माणसाने नेहमी चांगले करावे. भले देवा आपल्या आयुष्यामध्ये किती दुःख आणि किती अडथळे आणू, पण आहे ना देवावर विश्वास ठेवून कधी पण चांगलंच वागायचं. एखाद्याचं स्वतःहून कधीच मन दुखवायचं नाही, कारण स्वतःहून एखाद्याचं मन दुखवलं ना, एखाद्याचं मन कळकळणं ना, हा लय मोठा श्राप लागतो. कधी ना कधी त्या कर्माचे भोग हे भोगावेच लागतात. त्याच्यामुळं स्वतःहून कधी कुणाचं मन दुखवू नका. आणि हे असल्या नालायक बाईला आहे ना, पब्लिकनी खरंच सपोर्ट केला नाही पाहिजे. शपथ ना, हिला फक्त दुसरं काही नाही, हिला हे शिव्या देण्याचा ना, आत्ती वागण्याचा आहे ना, फक्त हिच्या म्हणजे असं का वागती ना ही, फक्त आणि फक्त हिला प्रसिद्धी आणि युट्यूबच्या पैशाचा माज आलेला आहे. दुसरं काहीच नाही या नालायक बाईचं. शपथ ना. पर चुकून माझ्या तोंडातून काही शब्द निघून गेले असं तर मी पब्लिकची माफी मागते बरं का, या कुत्रीची नाही. हिने मला काल फक्त नुसतं तिचे खडे विचारले होते, तेवढे घाण लेवलची बोलली मी, हिची नाही माफी मागणार.